एखाद्या माणसाचा मृत्यू नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे हे कसे समजते? पीएम रिपोर्टवरून जर शरीरावर जखमा असतील, तर गोळी लागल्याच्या खुणा असतील, तर चाकूचे वार केले असतील, तर किंवा गळ आवरून मारले असेल, तर या सर्व गोष्टी पीएम रिपोर्टमधून स्पष्ट होतात. पण जर एखाद्याला विष दिलं गेलं असेल, काही विषारी पदार्थ पाजला असेल, रासायनिक द्रव्य दिलं गेलं असेल किंवा काही इंजेक्ट एखादे समजा काही केलेलं असेल, तर मग हे सर्व काय पीएम रिपोर्टमध्ये कळतं. फॉरेन्सिक किंवा विषेरा सांगतो की त्याचा मृत्यू कसा झाला. आता नैसर्गिक मृत्यूमध्ये तर काही बोलण्यासारखंच नसतं, काही होणारही नाही, केसही दाखल होत नाही. पण अनैसर्गिक मृत्यूमध्ये ज्या पद्धतीनं जरासाही संशय असेल तिथं पीएम आणि विषेरा रिपोर्ट खूप गरजेचा असतो. आपल्या देशात बरेच लोक या संशयाच्या आधारावर पीएम रिपोर्ट करून घेतात. पण आपल्या देशात दुसरी एक गोष्ट अशी आहे की जर बरेच लोकांना असं वाटतं की आता मरणारा तर निघून गेला, आता त्याच्या मृतदेहाचा पीएम करण्यात काय अर्थ आहे, म्हणून काही लोक हे पीएम करत नाहीत. असे अनेक किस्से आहेत जिथे की आधी पीएम केलं जातं, नंतर पुन्हा मग जेव्हा बदलला जातो, संशय येतो, खबऱ्यामार्फत पुन्हा ते एखादा गुन्हेगार गुन्हाही कबूल करतो आणि त्यानंतर समजतं की हा खून झालेला आहे. त्यामुळे जर मृत्यूचं कारण पीएम रिपोर्टमध्ये सांगत असेल तर तो एक महत्त्वाचा पैलू असतो. आता दुसरा पैलू म्हणजे जर पीएम रिपोर्टच मध्ये चुकीचं मृत्यूचं कारण सांगितलं तर त्याचे काय परिणाम होतात, ती पूर्ण केसच उलट सुलट होऊन जाते. त्यामुळं पीएम रिपोर्ट काय सांगतो यावर केसचा निकाल खूपच अवलंबून असतो. आजची कहाणी अगदी अशाच प्रकारची आहे. एक अशा खुनाची आहे की ज्यामध्ये सुरुवातीला पीएम रिपोर्टने सर्व काही फिरवून ठेवलं होतं आणि पोलिसांनी ती केस बंद केली होती. मृतदेह देखील पुरण्यात आला होता. पण नंतर काही कालावधी निघून गेला आणि भावाला संशय आला की त्याच्या भावाचा ज्या पद्धतीने पीएम रिपोर्ट आलाय त्या प्रकारे त्याचा मृत्यू झालाच नाही. मग कशा प्रकारे झाला तोच आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. मित्रांनो, ही घटना सुरू होते कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्हा येथून. शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती नावाचे गाव आहे. साधारण एक जानेवारीचा महिना होता. अंजना नरशी वय वर्ष 26 वर्ष नावाची महिला जी की एका रुग्णालयामध्ये नर्स म्हणून नोकरी करत होती. 18 जानेवारी 2020 रोजी ती स्थानिक पोलीस ठाण्यात जाते आणि त्या ठिकाणी माझे पती गेल्या 3 दिवसापासून गायब आहेत. मी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, नातेवाईकाकडे विचारणा केली, मित्राकडे विचारणा केली, मात्र त्यांचा काही शोध लागला नाही. परंतु ज्या दिवशी ते बेपत्ता झाले त्या दिवशी ते शेवटच्या वेळी ते एका ऑटो ड्रायव्हर सोबत गेले होते. त्यानंतर त्यांची कोणतीही माहिती नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनी अंजलाची फिर्याद लिहून घेतली आणि जवळपासच्या सर्व पोलीस स्टेशनला फोटो पाठवले, माहिती पाठवली आणि त्यानंतर अंजना तर पोलीस ठाण्यातून निघून गेली आणि पोलिसांनी त्यांचं तपास कार्य सुरू केलं. त्यावेळी 2 दिवसानंतर भद्रावती पोलीस ठाण्याच्या एक दुसऱ्या ठाण्यातून पोलिसांना फोन आला की एका कॅनोलमध्ये एक मृतदेह आढळून आलाय. मृतदेह पूर्णपणे फुगलेला होता. कदाचित ते 2-3 दिवसापासून त्या पाण्यात असावा. ज्या पद्धतीनं अंजनाने तिच्या पतीचं वर्णन केलं होतं त्याचप्रमाणे वर्णन त्या सापडलेल्या मृतदेहाचं जुळून येत होतं. त्यानुसार भद्रावती पोलिसांनी अंजनाला फोन केला आणि ज्या पद्धतीनं वर्णन तुम्ही दिलंय त्याच पद्धतीचा एक मृतदेह सापडलाय, तुम्ही मृतदेहाची ओळख करून घ्या असं सांगितल्यानंतर अंजना ही पोलीस ठाण्यात पोहोचली. तिला मृतदेह दाखविण्यात आले आणि तोच मृतदेह पती प्रकाश बाबू याचा असल्याचं त्या ठिकाणी निष्पन्न झालं. 5 दिवसानंतर पती सापडला, पण जिवंत नाही तर त्याचा मृतदेह. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पीएमसाठी पाठवला. 3 दिवस पाण्यात राहिल्यामुळे मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. जेव्हा पहिला पीएम रिपोर्ट समोर आला तेव्हा त्यात लिहिलेलं होतं की त्या कॅनॉलच्या ठिकाणी आधीही अनेक अपघात झालेले आहेत, कारण तिथं पाण्याचा प्रवाह खूप वेगाने आहे. त्यामुळे पोलिसांनी मानलं की हा एक अपघाती मृत्यू आहे आणि प्रकाश बाबूचा मृतदेह पाण्यातच बुडून झालेला आहे. आता पीएम झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नातेवाईकांनी तो मृतदेह घेऊन गेले आणि त्याला स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील पार पडले आणि प्रकाश बाबू याचा मृत्यू एक अपघात म्हणून त्याची नोंद देखील पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि ती केस देखील बंद झाली. आता पत्नी अंजना तिच्या संसारात आणि तिच्या नोकरीत गुंतली होती. घरचे लोकही त्यांच्या कामात गुंतले होते. मात्र काही महिन्यांचा कालावधी निघून गेल्यानंतर एक दिवस पोलीस ठाण्यात प्रकाश बाबूचा भाऊ फ्रान्सिस पोहोचला. तो पोलिसांना म्हणाला, सर, मला यामध्ये काहीतरी संशय आहे. माझ्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू होऊ शकत नाही. मला पक्की खात्री आहे की माझ्या भावाचा कोणीतरी खून केलाय. त्यामुळे पोलिसांनी प्रकाश बाबूला जे पीएम रिपोर्ट होता तो दाखवला आणि हेच सत्य कारण असल्याचं त्यांनी त्या भावाला सांगितलं.
जर तुम्हाला यापेक्षा काही जर तुमच्याकडे वेगळा पुरावा असेल तर तुम्ही आमच्याकडे द्या, आम्ही पुन्हा केस सुरू करू, असं पोलिसांनी त्यांच्या भावाला सांगितलं. त्यावेळी फ्रान्सिस यांनी सांगितलं की मी माझ्या भावाला फोन केला होता. तो म्हणाला होता की मी तुला भेटण्यासाठी येत आहे आणि मला 15 तारखेला यायचं होतं, पण काही कारणामुळे उशीर झाला. मी 18 तारखेला जेव्हा घरी पोहोचलो, भावाच्या घरी गेलो, त्यावेळेस वहिनी अंजना यांना विचारलं की भाऊ कुठे आहे. तेव्हा ती म्हणाले की 15 तारखेपासून ते गायब आहेत. आता 15 दिवसापासून पती गायब असताना देखील अंजनाने भावाला काहीच कल्पना दिली नव्हती. त्यानंतर फ्रान्सिस यांनी अंजनाला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि त्या ठिकाणी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यास सांगितलं. आता ज्या पद्धतीने फ्रान्सिस पोलिसांना सांगत होता, पोलिसांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतरही पोलिसांनी याकडे थोडं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकाश बाबू याच्या भावाने हट्ट धरला की मला यात 100% संशयच आहे. त्यानंतर पोलिसांनी भावाच्या शंकेचं निरसन करण्यासाठी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधला. तेव्हा ते देखील डॉक्टरने सांगितले की प्रकाश बाबू यांचा बुडूनच मृत्यू झालेला आहे. तरी देखील भावाच्या समाधानासाठी पोलिसांनी तपास पुन्हा सुरू करायचा निर्णय घेतला. ज्या परिसरामध्ये ही घटना घडली होती आणि त्या घटनेच्या दिशेने जाणारा एक रस्ता होता, त्या ठिकाणचे सर्व CCTV कॅमेरे तपासले, घराच्या आजूबाजूचे CCTV कॅमेरे तपासले, पण तिथं काही कॅमेरा नसल्यामुळे त्या ठिकाणी काही माहिती भेटू शकली नाही. आता ज्यावेळेस अंजनाचा शेवटचा जबाब असा होता की प्रकाश बाबू एका ऑटो ड्रायव्हर सोबत गेलेला आहे. पोलिसांनी शहरातील सर्व ऑटो ड्रायव्हरची चौकशी केली. बस स्टँडपासून ते इतर सर्व ट्रान्सपोर्ट ठिकाणापर्यंत शोध घेतला, पण तो ऑटो ड्रायव्हर काही त्या ठिकाणी सापडला नाही. मग पोलीस हताश होत होते, कारण कोणताही पुरावा सापडत नव्हता. बहुधा एक साधा अपघाती मृत्यू असावा असं म्हणून पोलीस त्या फ्रान्सिसचा फ्रान्सिस याला सांगत होते. पण भाऊ फ्रान्सिस मात्र हे हार मानायला तयार नव्हता. तो म्हणाला तुमचा तपास दुसऱ्या दिशेने करा, माझा भाऊ पाण्यात पडू शकत नाही. तर पोलिसांनी अंजनाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले. आधीही तपासले होते, पण त्यावेळी पुन्हा बारकाईने पाहिल्यावर एक नंबर त्यामध्ये आढळला, ज्याच्यावर अंजना ही नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळेस बोलत होती. तो नंबर ट्रेस केल्यानंतर समजलं की तो राजशेखर नावाच्या व्यक्तीचा आहे. मग त्याची अधिक चौकशी केली असता की मग असं समजलं की अंजना ज्या नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून काम करायची, राजशेखर सुद्धा तेथेच काम करायचा. पोलिसांना वाटलं की सहकारी असल्यामुळं समजा त्यांच्यात बोलणं होत असेल, म्हणून पोलिसांनी सुरुवातीला या जे बोलणं होतं त्याकडे संशय नजरेतून पाहायला सुरुवात केली आणि त्यांना एक साईट त्या ठिकाणी देण्यात आली. पण पोलिसांनी जेव्हा अंजनाच्या भूतकाळातील माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. 2012 अंजना आणि प्रकाश बाबूचे घरातील लोकांच्या सहमतीने लग्न झालं. दोघेही खूप आनंदी होते. 2014 पत्नीला चांगले भविष्य देण्यासाठी प्रकाश बाबू हा दुबईला नोकरीसाठी निघून गेला. 2016 प्रकाश बाबूच्या आईचं निधन झालं. त्यामुळे प्रकाश बाबू हा दुबई सोडून कायमचा भारतात परत आला आणि या ठिकाणी एक कार विकत घेतली आणि तो भाड्याने चालू लागला. संसारात प्रकाश बाबू एवढ्या दिवसाने घरी आलेला होता, मात्र अंजना त्याला पाहिजे तेवढा वेळ देत नव्हती आणि नेहमीच ती चिंतेत असायची. 2016 नंतर त्यांच्यात वारंवार संवाद, भांडणे होऊ लागले आणि पोलिसांनी 2014 ते 16 जेव्हा प्रकाश बाबू दुबईत होता त्या काळातील अंजनाच्या हालचालीचा जे काही तपास होता ते सुरू केला आणि त्यावेळेस कळालं की अंजना एका नर्सिंग होममध्ये काम करायची, जिथे तिचा राजशेखर याच्याशी संबंध आला. पोलिसांनी त्या काळातील म्हणजे 2014 ते 16 या काळातले CDR काढले तर समजले की ह्या दोघांमध्ये तासनतास बोलणं व्हायचं. प्रकाश बाबू परत आल्यानंतर हे बोलणं थोडं कमी झालं आणि याच मुद्द्यावरून पोलिसांनी अंजना आणि राजशेखर यांना पोलीस ठाण्यात बोलावलं. त्यावेळेस दोघांच्याही उत्तरामध्ये तफावत येऊ लागली. त्यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की येथे काहीतरी काळा वेळ घडलेला आहे. पोलिसांनी प्रकाश बाबूचा भाऊ फ्रान्सिस याला बोलावलं आणि एक प्लॅन केला. तुझ्या भावाच्या मृत्यूबाबत तुला खरोखरच खात्री असेल तर तू कोर्टाकडे अर्ज कर आणि भावाचा जो काही पुरलेला मृतदेह आहे तो बाहेर काढण्याची परवानगी आण. आणि त्यानंतर मग फ्रान्सिस यांनी कोर्टात अर्ज केला. त्या कोर्टाने त्याला सहमती दिली आणि जो काही मृतदेह पुरलेला होता तो काढण्यात आला आणि पुन्हा त्याचं PM करण्यात आलं. हा रिपोर्ट समोर आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला, कारण प्रकाश बाबू याचा मृत्यू पाण्यात बुडून नाही तर गळा दाबून करण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्याचवेळी पोलिसांनी अंजना आणि राजशेखर यांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला काहीच माहिती नाही असं सांगणारी अंजना आणि शेखर यांनी खून केल्याचं शेवटी कबूल केलं. 2014 ते 2016 या काळात अंजनाचा पती प्रकाश बाबू दुबईला गेल्यानंतर राजशेखर याच्याशी अंजनाची जवळीकता वाढली, दोघांतील संबंधही वाढले. मात्र जेव्हा प्रकाश परत आला तेव्हा त्यांना प्रकाशाचा अडथळा ठरू लागला आणि एक दिवस प्रकाश याने अंजना आणि राजशेखर यांना रंगेहात पकडलं.
त्यानंतर अंजनाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्यास सांगितलं आणि येथूनच सुरू झाला खून करण्याचा प्लॅन. अंजली नर्स होती आणि राजही त्याच क्षेत्रात होता. अंजनाला माहीत होतं की प्रकाश बाबू हा रोज रात्री झोपण्यापूर्वी कारल्याचा ज्यूस पितो. त्यामुळे 15 जानेवारी 2020च्या रात्री अंजनाने कारल्याच्या ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस मिसळला. प्रकाशने तो ज्यूस पिला आणि तो झोपी गेला. मात्र काही वेळाने अंजनाने पाहिलं की प्रकाश बाबू अजूनही जिवंत आहे आणि त्याचा श्वास चालू आहे. ती घाबरली आणि तिने तात्काळ राज याला घरी बोलावून घेतलं. राज घरी आला आणि त्यानंतर अंजनाने प्रकाशाचे दोन्ही पाय घट्ट धरले आणि राज दोन्ही हाताने प्रकाशाचा गळा दाबून त्याला त्याच ठिकाणी संपवलं. आता खून केल्यानंतर मृतदेह बाबूच्याच कारमध्ये टाकण्यात आला आणि दूरच्या एका कॅनलमध्ये तो फेकण्याचा प्लॅन त्यांचा होता. पण पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कॅनलमध्ये रात्रीच्या अंधारात मृतदेह फेकून दिला. त्यांना वाटलं होतं की पाण्याचा प्रवाह तेज आहे, मृतदेह वाहून जाईल, पण तो कधी सापडणार नाही. पण जानेवारी महिन्यात पाण्याचा प्रवाह जास्त नव्हता, त्यामुळे मृतदेह अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर जाऊन अडकून पडला आणि त्याच ठिकाणी तो मृतदेह सापडला. डॉक्टरने जर पहिल्याच वेळेस योग्य पद्धतीनं PM केलं असतं तर कदाचित त्याच वेळेस हा गुन्हा उघडकीस देखील आला असता. मात्र भावाच्या संशयामुळं हे प्रकरण उघड पडलं आणि मृतदेहानेच बाहेर येऊन खून कसा केला याचीच कबुली दिल्याचं समोर आलं. आता या प्रकरणात 8 मे 2026 रोजी सत्र न्यायालयाने या प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिलाय. यावेळी न्यायालयाने शिक्षा सुनावताना सांगितले की हा काही रागाच्या भरात किंवा अचानक झालेला खून नाही, तर एका पत्नीनं आपल्या पतीला संपवण्यासाठी महिनाभर नियोजन केलं, प्लॅन केला आणि तिने आपल्या वैद्यकीय पेशाचा म्हणजे नर्स असण्याचा गैरवापर केला. अत्यंत क्रूर पद्धतीने आणि थंड डोक्याने कट रचून हा खून केला आहे. त्यामुळे न्यायालयाने अंजना आणि त्याचा प्रेमी राजशेखर या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. मित्रांनो, त्यामुळे लक्षात घ्या, PM रिपोर्टवर सर्व काही अवलंबून असतं. तुम्हाला या कथेविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.